हॅलो मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे खातगुन येथे देवदर्शन करण्यासाठी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे दोघं जण गाडीवर आहेतच। हे फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्ससोबत निघालो आहे आम्ही। टाकारी विटा पुसेसावी औंध या मार्गे आम्ही खातगुनला जाणार आहे आज। तर आम्ही श्री राजवली राजबाईश्वर मंदिरामध्ये पोहोचलो आहे। तर आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही नारळ ते घेतले आहे आणि आता आपण मंदिर पाहू शकता। मंदिर खूप भारी आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सो व्हिडिओ तुम्ही बघा। तर आपण देवाची काठी बघू शकता। या ठिकाणी भक्तांना बसण्यासाठी उत्तम सोय केली आहे देवस्थान ट्रस्टने। इथे काचेचं असे मस्त असं झुंबर आहे, ते रात्रीचं खूप भारी दिसते, दिवसा पण भारी दिसते। या ठिकाणी आम्ही पण बसलो होतो, आम्हाला खूप भारी वाटले इथे। तर आपण आत मंदिरात जाणार आहे आता। इथे एक लहान छोटासा दरवाजा आहे, आपण त्या दरवाजातून आत जाऊन बाबांचे दर्शन घेणार आहे। तर आपण आज जाऊया आता। जेंट्सला परवानगी आहे आज जाण्यासाठी, लेडीज जाऊ शकत नाहीत। या ठिकाणी आम्ही बाबांचे दर्शन घेतले, खूप मन प्रसन्न झाले आमचे दर्शन घेतल्यावर। मंदिराच्या साईडला रूम आहेत, देवस्थान ट्रस्टने भक्तांसाठी सोय केली आहे। या ठिकाणी भक्त येतात, कंदुरी करतात, देवाला पाया पडतात। या ठिकाणी मस्जिद आहे, ती तुम्ही बघू शकता। झाडे आहेत, एरिया खूप भारी आहे, इथला सावली ती भारी दिसते। तर मी आता तुम्हाला मंदिराची बॅक साईड दाखवतो। आपण बघू शकता बॅक साईडला इथं नारळ फोडण्यासाठी त्यांनी केले आहे। इथं पुजारी नारळ फोडत नाही, इथे स्वतः भक्त नारळ फोडतात। आणि आपण पाहू शकता मंदिरावरचा कस एक नंबर दिसतो। तर तुम्हाला आता मी महल दाखवतो। या महलमध्ये बाबा विश्रांती करत होते। तर आपण आत बघू शकता, आत गादी म्हणजे बाबांचे बसायचे उठायचे सामान आहे। या ठिकाणी काचेच्या पिंडीमध्ये लिंबाचे झाड आहे, यातून बाबा प्रकट झाले होते। हे बाबांचे उगमस्थान आहे। ताराबाई आणि मानाबाई यांची समाधी आहे इथं। हे बाबांचे भक्त होते, बाबा त्यांना प्रसन्न होते, ते दररोज बाबांचे दर्शन घ्यायला येत होते। एक दिवस नदीला पूर आला होता, त्यावेळी बाबांनी प्रसन्न होऊन नदीतून त्यांना रस्ता दिला होता दर्शन घेण्यासाठी। आत्ता आम्ही मलंग बाबा इथे निघालो आहे, ते ठिकाण खडगुनमध्ये आहे। हा दर्गा आहे, बघू शकता आपण। या दर्ग्याखाली त्यांची ओरिजिनल समाधी आहे, तिथले वातावरण खूप मस्त आहे, मन प्रसन्न होते। त्यानंतर आम्ही औंध येथे आलो आहे यमाई देवीचं दर्शन घ्यायला। तर आता मी तुम्हाला इथलं दाखवत आहे, ही कमान आहे, त्या कमानीतून आपण आज जाणार आहे। या ठिकाणी आम्ही फुलहार ते घेतले देवीसाठी, हे आपण बघू शकता। मंदिर खूप भारी आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि मंदिरातली मूर्ती देवीची तर खूप भारी आहे। मंदिराचे स्ट्रक्चर पूर्ण दगडी बांधकामामध्ये आहे, आपण पाहू शकता। मंदिरासमोर बरोबर नंदी आहे। तर आपण आत्ता मंदिरात देवीचे दर्शन घेऊ। आपण बघू शकता देवी मूर्ती एवढी तेजस्वी आहे की आपल्याला वाटते स्वतः देवी विराजमान आहे या ठिकाणी। आम्ही दुपारी गेलो होतो म्हणून ऊन खूप होते, पण इथे वातावरण खूप भारी आहे, आपण बघू शकता। निसर्ग पावसाळ्यामध्ये तर खूप भारी दिसते। देवदर्शन झाल्यानंतर आम्ही एका हॉटेलला गेलो जेवायला। त्या ठिकाणी दाल फ्राय आणि जिरा राईस खूप मस्त होता, सगळ्यांना आवडला। जेवण झाल्यावर आम्ही घरी येत होतो, तर येता येता सागरेश्वर लागले। तर रोहन शिवभक्त असल्यामुळे म्हणला महादेवाचं दर्शन घ्यायचे। ज्या ठिकाणी आम्ही आलो आहे आत्ता, आपण बघू शकता। या ठिकाणी झाडे आहे, मंदिरं आहेत, खूप भारी आहे। मी एक दिवस सागरेश्वरवर पूर्ण व्हिडिओ बनवेन व्लॉगचा। तर आपण बघू शकता हे मंदिराचे आतलं स्ट्रक्चर आहे। आपण आता आज जाणार आहे मंदिरामध्ये। मी आता आत आलो आहे मंदिरामध्ये। मंदिर पूर्ण दगडी बांधकामामध्ये आहे, आपण बघू शकता। या ठिकाणी नंदी आहे आणि काय काय आहे इथं बऱ्यापैकी। आणि आत आपण शिवलिंग पाहू शकता, आत आहे मेन शिवलिंग। कैलाशपति है वो, डम डम डमरू बजाए, मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय। आलोय अंबाबाई यमाईच्या देवळात। हे बघा माणसं आमची काय काय घ्यायला लागलेत, कोण हार घेतलंय, कोण काय घेतलंय, दात काढायलाय। हे आमचा मास्तर सगळीकडे घेऊन फिरतो आम्हाला, ह्याच्यामुळे तर आम्ही सगळीकडे फिरतो। हे बघा हे यमाई मातेचं मंदिर आहे, हे बघा शिखर मंदिराचं। आणि तुम्ही हे पाहू शकता, हे मंदिर आहे असं म्हणायचं। इकडून जायचं, इकडून नाही, चला फिरून जायचं असं चला। हे बघा हे मास्तर आमचे असे काय सांगितलं की तिसरं काय तर सांगते। आणि हा आमचा काय याचं नाव आमचा रोहन। आणि तो बघा तो तिकडं तिसरीकडेच फिरायला लागला। ये रे बाबा इकडं।
हा बघा आला बघा, फोनवरच बोलतो सारखा. त्यांचं पाय भासतात, खालनं चालायला नको वाटतंय असं. हे मंदिर आहे, मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढून जायचं. हे दक्षिण हे उत्तर दरवाजा आहे, तो दक्षिण दरवाजा होता जिथून आपण आतमध्ये आलो. हे बघा नंदीवरती बजरंगबलींचं वाहन बसले. तर आपण आज इथं आलेलो आहे या माई मंदिरमध्ये देवीचं दर्शन घ्यायला. तर इथं रोहन थांबलेला आहे. रोहन का थांबला आहे तिथं? आहे ना, एक प्रश्न विचारत होता. बरं चला आपण अवधाला विचारूया. अवधूत दादा, पापाच्या घरात आलो काय होतं? लगीन होते लगीन. सुपला शाट